हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी फिजिक्सचा पेपर उद्याला म्हणजेच की 17 फेब्रुवारीला होणार आहे. मग या फिजिक्सच्या होणाऱ्या पेपरसाठी तुमच्याकडे आजचा दिवस आहे, एक दिवस आहे तुमच्याकडे. मग आता राहिलेल्या या एका दिवसामध्ये तुम्हाला नेमकं काय काय करायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पेपर प्रेझेंटेशन मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्याकडे हा जो एक दिवस आहे त्याचासुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने यूज करू शकता. ओके, काय करू शकता, कसं करू शकता, तुमचा स्कोर इथं नक्की वाढेल अशा गोष्टी मी तुम्हाला इथं सांगणार आहे आणि गॅरंटीड तुम्ही ते फॉलो करून चांगल्या पद्धतीची तुमची एका दिवसामध्ये सुद्धा जी असेल तेवढी प्रिपरेशन कंप्लीट करू शकता. ठीक आहे, पहिली गोष्ट हे झाली. सेकंड गोष्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपली जे पेपर प्रेझेंटेशन आहे, म्हणजे पेपर नेमका तुम्हाला फिजिक्सचा कसा लिहावा लागतो, प्रत्येक प्रश्न तुम्हाला नेमका कसा लिहायचा आहे, ते प्रत्येक प्रश्न आपण इथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वन बाय वन स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी इथं पाहणार आहोत. व्हिडिओला आपण सुरू करूया, पण त्या अगोदर सर्वांनी चॅनल इथं सबस्क्राईब करून ठेवा. अजूनसुद्धा चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला पाहू शकता इंग्लिश मराठीचं खूप चांगल्या पद्धतीने मी सांगितलं. फिजिक्सचं सुद्धा कशा पद्धतीने तयारी करायची हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम डिटेलमध्ये, सगळ्यात डिटेलमध्ये मी तुम्हाला इथं सांगितलं होतं. ठीक आहे, तर आज आपण इथं पेपर प्रेझेंटेशन, त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा आणि आज नेमकं तुम्हाला थोडं काय करायचं हे तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज नेमकं तुम्हाला काय करायचं. तर पहा, कोणताही पेपर सोडवण्या अगोदर त्याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असते. ठीक आहे, आता पहा तुमच्याकडे एवढा हा एक दिवस आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता. एक सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आता तुमचा जेवढा अभ्यास झालेला आहे त्या झालेल्या अभ्यासासाठी तुम्हाला काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. कारण की आता जर तुम्ही म्हणत असाल की मला जर 10 ते 12 चॅप्टर पूर्ण कंप्लीट कवर करायचे आहेत किंवा 5 ते 6 चॅप्टर मला नवीन चॅप्टर्स करायचे आहेत, तर ते इम्पॉसिबल आहे. ठीक आहे, आता जेवढं झालेलं आहे तेवढं मान्य करा आणि विदाऊट प्रेशर, अजिबात प्रेशर घेऊ नका. फक्त जेवढं झालेलं आहे ना तुमचं परफेक्ट, तर तेवढ्यासाठी तुम्ही काय एक रिव्हिजन टाईप आजच्या दिवसामध्ये जेवढं होत असेल तुम्ही तेवढं करू शकता. आणि त्या रिव्हिजनच्या टाईपमध्ये एक गोष्ट तुम्ही आज करायची आहे, तुम्हाला 100% गॅरंटी सर्वांना करायची आहे. ते म्हणजेच की तुम्हाला आज एक ना पेपर सॉल्व करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, पेपर सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, आता पेपर सॉल्व करायचा म्हणजेच काय, आता तुमचा जो बोर्डाचा पेपर असेल कोणता, पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर असतात तुमचे. ठीक आहे, जे पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर्स आहेत ना तुमचे बोर्डाचे, त्यामधला तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे म्हणजे फिजिक्सचा. आता पास्ट इयरचे पेपरसुद्धा कुठं मिळतील, तुमच्याकडे असेल, खूप जणांकडे असू शकतातच, पण ठीक आहे अजून सांगून देतो. तर माझं जे ॲप आहे नॉलेज किडा, ठीक आहे, नॉलेज किडा हे ॲप आहे माझं. काय, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. त्या ॲपमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये सगळे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी सगळे पेपर तुम्हाला एकदम फ्रीमध्ये ओके, पेडमध्ये नाही, एकदम फ्रीमध्ये सर्व पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर मागचे 4 ते 5 वर्षाचे एकदम फ्रीमध्ये तिथं डाउनलोड करायला मिळतात तुम्हाला ॲपमध्ये, फ्री मटेरियल या ऑप्शनवरती. ठीक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथून डाउनलोड केले फिजिक्सचा पेपर, त्यामधला कोणताही एक पास्ट इयरचा काय घ्यायचा, पेपर घ्यायचा. ओके, पास्ट इयरचा पेपर घ्यायचा आणि आज तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पेपर या तीन तास तुम्हाला वेळ असतो ना फिजिक्सच्या पेपरसाठी, आणि 70 मार्क्ससाठी तुमचा इथं पेपर असतो. तर 3 तास तुम्ही बसायचं तुमच्या घरी आणि फिजिक्सचा पेपर पूर्ण कम्प्लिटली इथं काय करायचा, सॉल्व करायचा. ठीक आहे, कम्प्लिटली सॉल्व करायचा आणि ॲनालिसिस करायचं की आपलं कुठं चुकते, कोणता सेक्शन आपल्याला असं वाटते की बाबा याच्यामध्ये आपल्याला भारी जाऊ शकते. ओके, म्हणजे समजा 1 मार्कवाले, 2 मार्कवाले, 3 मार्क किंवा 4 मार्कवाले तुमच्या पेपर पॅटर्ननुसार, तर तुम्ही ते बघायचं. ओके, आणि ॲनालिसिस करायचं की पेपर चेकिंग करायची, किती बरोबर येतं, किती चूक येतं. ठीक आहे, फक्त ॲनालिसिस करायची आणि त्यावरून तुम्ही एक अंदाज काढू शकता की हां, आपला स्कोर यामध्ये एवढा असू शकतो. ठीक आहे, आणि त्यानुसार तुमची नंतर मग प्रिपरेशन सुरू ठेवायची. बट आजच्या एका दिवसामध्ये तुम्हाला 100% करायचं आहे, एक पेपर तुम्हाला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, हे झाली पहिली गोष्ट. आता सेकंड म्हणजेच तुम्हाला मी सांगणार आहे ते म्हणजेच की पेपर प्रेझेंटेशन तुम्हाला कसं करायचं आहे. ठीक आहे, आता पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, तर पहा, पेपर प्रेझेंटेशन म्हणजे एक फर्स्ट इम्प्रेशन, लास्ट इम्प्रेशन असं तुम्ही म्हणू शकता. कारण की जेव्हा पेपर चेक करणारे टीचर पेपर चेक करतात, त्यामध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित पाहत असतात की क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाकलेला आहे का, सेक्शन नंबर व्यवस्थित टाकलेला आहे का, सब क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाकलेला आहे का. ओके, हे व्यवस्थित चेक करत असतात आणि तुमचे ॲन्सर सगळ्यात मेन असते ते चेक करत असतात. ओके, तर तुमचं MCQ असेल, MCQ कसा लिहायचा, त्यासाठी काय इथं तुमचे नियम आहेत, रूल्स आहेत, ते सगळ्या गोष्टी आपण इथं पाहूया. ठीक आहे, तर पहा, सुरू करूया. तर पहा, तुम्हाला काय करायचं, तुमचं समजा ॲन्सरचं पेज आहे, तर तुम्हाला दोन्ही साईडला, ओके, लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला अशा दोन्ही काय ओढायच्या आहेत,
लाईन ओढायच्या आहेत. मी तुम्हाला इंग्लिश मराठीसाठी सुद्धा सांगितलं होतं आणि या पेपरसाठी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीच्या दोन्ही साईडला तुम्हाला लाईन्स ओढायच्या आहेत फिजिक्सच्या पेपरसाठी, ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सुरुवात तुम्हाला काय करायची आहे, सेक्शन ए पासून करायची आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे सेक्शन ए म्हणजेच तुमचा MCQ वाला सेक्शन असतो आणि तो तुम्हाला इझीच जात असतो. ओके, म्हणजे इझी म्हणजेच काय, तुम्ही सेक्शन ए लवकर लिहू शकता, म्हणून सेक्शन ए पासूनच तुम्ही काय करायची, सुरुवात करायची. ओके, त्यानंतर आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 असा तुम्हाला साईडनं टाकायचा आहे. ओके, साईडनं तुम्हाला असा क्वेश्चन नंबर 1 टाकायचा आहे आणि MCQ तुम्हाला 1 बाय 1 असे लिहायचे. कारण की सेक्शन एमध्ये पहिला क्वेश्चन असतो, तुम्हाला पहिल्या क्वेश्चनमधला पहिला क्वेश्चन असतो MCQ लिहिण्यासाठी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आता MCQ लिहायला तुम्हाला असा फॉर्मॅट तुम्ही चूज करा. ओके, आता MCQमध्ये तुम्हाला काय दिलेलं असते, MCQमध्ये समजा पहिला MCQ आहे, ठीक आहे. हा पहिल्या MCQमध्ये तुम्हाला पाहू शकता काय दिलेलं आहे, हा ॲन्सर आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, बी आहे आणि त्याचा ॲन्सर आहे एनर्जी समजा, ठीक आहे. आता काही विद्यार्थी काय करतात की समजा MCQ आहे त्यामधलं फक्त काय लिहितात, काही जणांना वाटते बी बरोबर आहे का, फक्त बी लिहून टाकतात, म्हणजे ॲन्सरमध्ये ऑप्शनमध्ये ॲन्सर दिलं आहे ते नाही लिहत. आणि काही विद्यार्थी काय करतात, बी नाहीत लिहत, तर ॲन्सरमध्ये म्हणजे ऑप्शनमध्ये जे दिलं आहे, बी ऑप्शनमध्ये जे दिलं आहे समजा एनर्जी, तर फक्त एनर्जी लिहितात. तर पहा, दोन्ही गोष्टीला इथं तुमचे मार्क कट होऊ शकतात. पण तुम्हाला काय करायचं आहे, जे बरोबर आहे त्याचं ऑप्शनचं नावसुद्धा लिहायचं आहे आणि तुम्हाला जे ऑप्शनमधलं ॲन्सर आहे ते सुद्धा लिहायचं आहे. तर या गोष्टीला तुम्हाला इथं मार्क मिळतील, एवढं लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही असं केलं, समजा हे ॲन्सर इथं लिहिलं समजा आणि इथंच काय केलं, हे खोडलं वगैरे, नंतर पुन्हा असं लिहिलं, तर याचे तुम्हाला मार्क कट होऊ शकतात. त्यामुळे व्यवस्थित पाहायचं, चेक करायचं की आपलं कोणतं ॲन्सर करेक्ट आहे आणि तेव्हाच तुम्ही एकच वेळ, ठीक आहे, एकच वेळ तुम्हाला इथं लिहायचं MCQ. नाहीतर तुम्ही हे खोडलं इथं आणि पुन्हा लिहिलं, खोडलं, पुन्हा लिहिलं, असं केलं तुम्ही तर तुम्हाला इथं मार्क नाही मिळतील, एवढं लक्षात ठेवा. तर एकच ॲन्सर लिहायचं बरोबर आणि ते व्यवस्थित चेक करून लिहायचं. ओके, तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीनं प्रत्येक MCQचा नंबर वगैरे टाकून त्याचं ॲन्सर सोल्युशनमधलं कोणतं ॲन्सर आहे ते व्यवस्थित तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, प्रत्येक आता MCQचं मी तुम्हाला सांगितलं, तसं प्रत्येक क्वेश्चनचं मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीनं रूल्स आहेत तुम्हाला ॲन्सर लिहिण्यासाठीचे, ठीक आहे. म्हणून तुम्हाला चॅनलला इथं सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल, लाईक करून ठेवायचं आहे. लाईक करायला का सांगतो, तुम्हाला डिस्टर्ब करायचं नाही आहे, बट तुमचंच, तुम्ही जे लाईक वगैरे करता, तुम्ही जे सबस्क्राईब वगैरे करता, तुम्हाला एवढी जे आम्ही व्हिडिओज वगैरे प्रोव्हाइड करत असतो, तर आमच्याकडे एक मोटिवेशन असते की हा विद्यार्थी रिस्पॉन्स देत आहे. मोटिवेशन म्हणजेच काय, एक रिस्पॉन्स असतो, ठीक आहे, तुमचा रिस्पॉन्स. आता मी तुम्हाला सांगत आहे, आता मला कसं कळणार की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला लाईक कराल, ठीक आहे. तुम्ही व्हिडिओला लाईक कराल, व्हिडिओ तुम्ही आताच्या आता लगेच सर्वांना शेअर कराल आणि इथं सबस्क्राईब करून ठेवाल. त्यावरून समजेल की हा विद्यार्थी रिस्पॉन्स देत आहेत आणि त्यांच्यासाठी अजून खूप चांगलं करायचं आहे. हे आमच्या अशा पद्धतीनं काय असते, एक असं मोटिवेशन असते यूट्यूबवरती. म्हणून सर्वांनी लाईक करायचं आणि शेअर करायचा व्हिडिओ, ठीक आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला MCQ लिहायचे आहेत, मी तुम्हाला जसं सांगितलं आहे तसं, ठीक आहे. आणि पाहू शकता एकदम मोकळं, म्हणजे एका लाईनवरती लिहायचा आणि एक लाईन सोडून दुसऱ्या लाईनवरती असं तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर MCQ झाले. आता लक्षात ठेवा काय करायचं, मी तुम्हाला सजेस्ट करतो, जेव्हा तुम्ही MCQ लिहाल तर एका पेजवरती तुमचं जे ॲन्सर शीट आहे ना, एका पेजवरती जे 10 MCQ येतील तुमचे, ठीक आहे. असं होऊ शकते की सुरुवात तुम्हाला इथून करावी लागणार आहे, वरती तुम्हाला वगैरे काही माहिती वगैरे दिली असेल, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं होऊ शकते, तर एकाच पेजवरती सगळ्याचे सगळे MCQ, ठीक आहे, असं तुम्हाला लिहायचं आहे. आणि नंतर या पेजवरती दुसऱ्या क्वेश्चनची सुरुवात न करता दुसऱ्या पेजवरती दुसऱ्या क्वेश्चनची तुम्हाला इथं सुरुवात करायची आहे, ठीक आहे. हा पाहू शकता क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2मध्ये तुम्हाला व्हेरी शॉर्ट ॲन्सर, ठीक आहे, व्हेरी शॉर्ट ॲन्सर तुम्हाला विचारलेले असतात. आता व्हेरी शॉर्ट ॲन्सर म्हणजे एका वाक्यामध्ये उत्तरे लिहा, मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो. आता यामध्ये तुम्हाला काय होऊ शकते की एखादं डेफिनेशन विचारलं जाईल किंवा एखादा डिराइव्ड तुम्हाला फॉर्म्युला विचारला जाऊ शकते किंवा साधी सिंपल तुम्हाला एक कॅल्क्युलेशन विचारलं जाऊ शकतं. हां, याच्यामध्ये कॅल्क्युलेशनसुद्धा विचारतात व्हेरी शॉर्ट ॲन्सरमध्ये, बट त्याचं खूप खूप छोटंसं आणि खूप इझीवालं कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकते, कारण की एका मार्क्ससाठी आहे ना, म्हणून जास्त हार्ड तुम्हाला विचारत नाही. जसं की आता पाहू शकता पहिल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं, इथं क्वेश्चन नंबर 2मध्ये यामध्ये विचारलेलं आहे की पोटेन्शियल ग्रेडियंट कॅन बी डिफाईन्ड ॲज, म्हणजेच पोटेन्शियल ग्रेडियंट जे आहे त्याची डेफिनेशन विचारली आहे. जसं की पहा, पोटेन्शियल ग्रेडियंट्स कॅन बी डिफाईन्ड ॲज द पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. आता ज्यांना हे माहिती आहे की पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ असते, तर त्यांनी हे डेफिनेशन इथं अशा पद्धतीनं लिहितात. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, पाहू शकता डेफिनेशनवरती, तुम्हाला फॉर्म्युल्यावरती.
फॉर्म्युल्यावरती काय लिहिलेलं आहे पाहू शकता. क्रिटिकल व्हेलॉसिटीचा तुम्हाला काय विचारलेला आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटीचा तुम्हाला फॉर्म्युला विचारले. आता क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पाहू शकता तुम्हाला इथं दिलेला आहे, तर इथं लिहिला आहे. ओके. त्यानंतर पुढे क्वेश्चन आहे पाहू शकता. पुढे क्वेश्चन तुम्हाला सिम्पल विचारलं आहे, एखादं रिझन विचारले होऊ शकतात तुम्हाला. रिझन कसं पाहू शकता, नो इट इज नॉट ऑलवेज नेसेसरी टू यूज द रेड लाईट टू गेट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता तुम्हाला क्वेश्चन असा असेल, मला क्वेश्चन माहिती, मी ॲन्सर वाचत आहे. क्वेश्चन असा असेल की बा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये रेड लाईट ऑलवेज यूज करतात का, तर मग ॲन्सर कसं आहे, नो इट इज नॉट ऑलवेज नेसेसरी टू यूज द रेड लाईट टू गेट द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आज तुम्हाला माहीत असेल की फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये असं नेसेसरी नाही आहे की रेड लाईटच यूज करायचं आहे म्हणून. ठीक आहे. तर म्हणून रिझन काय आलं, नो इट इज नॉट नेसेसरी, इट इज नॉट ऑलवेज नेसेसरी टू यूज रेड लाईट फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये. अदर दॅन रेड लाईटसुद्धा यूज केल्या जातात, हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही रिझन लिहू शकता ना. म्हणून तुम्हाला असे रिझनवाले क्वेश्चनसुद्धा विचारले जाऊ शकतात. ओके. सेकंड म्हणजे तुम्हाला असे काही इक्वेशनवाले क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल तर. आणि मॅक्सिमम मला असं वाटतं की तुम्हाला छोटेफार डेफिनेशन्स तुम्हाला जर माहिती असतील आणि त्याचे जर डिराइव्हड फॉर्म्युले वगैरे असतील तर ते तुम्हाला इथं विचारले जाऊ शकतात. जसं पाहू शकता डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM, हे तुम्हाला एक पॉप्युलर असू शकते. SHM वरती क्वेश्चन तुम्हाला नेहमी येतातच. पाहू शकता d2x/dt² + ω²x = 0. आता हे तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशनचं काय इक्वेशन आहे तुम्हाला विचारलेलं आहे SHM वरती. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता जे डेफिनेशन तुम्हाला काही विचारले आणि मी तुम्हाला काय सांगितलं, कॅल्क्युलेशनसुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. जसं की क्वेश्चन नंबर 7मध्ये पाहू शकता कॅल्क्युलेशन तुम्हाला छोटंसं विचारलेलं आहे. ठीक आहे. फॉर इंडक्टर इन सिरीज तुम्हाला असं विचारलेलं आहे. तर स्टेप बाय स्टेप पाहू शकता तुम्हाला अशा पद्धतीनं डेफिनेशन विचारतील, कॅल्क्युलेशन विचारतील, एक छोटासा फॉर्म्युला विचारतील किंवा एखादा रिझन वगैरे सुद्धा तुम्हाला इथं विचारल्या जाऊ शकते. तशा पद्धतीनं पूर्ण 8 क्वेश्चन विचारतात तुम्हाला टोटल 8 मार्क्ससाठी. आणि पाहू शकता अशा पद्धतीनं आपलं झालेलं आहे. इथं क्वेश्चन आपला संपलेला आहे. ओके. आता क्वेश्चन इथं संपलेला आहे आणि नेक्स्ट आपलं काय इथं आहे, आता सेक्शन आहे, सेक्शन बी. सेक्शन बी आहे, नवीन सेक्शन आहे, नवीन पेजवरती इथं तुम्ही काय करायचं, सुरू करायचं. तर नवीन पेजवरती सुरू केला. या सेक्शन बीमध्ये तुम्हाला टोटल 8 क्वेश्चन सोडवायचे असतात 12 पैकी. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स असतात, म्हणजे असे टोटल तुम्हाला किती असतात, 16 मार्क्ससाठी या सेक्शन बी तुम्हाला इथं विचारतात. किती मार्क्ससाठी, 16 मार्क्ससाठी. ठीक आहे. तर मग आता 2 मार्क्ससाठी विचारतात, मग दादा आम्ही प्रत्येक क्वेश्चनमध्ये त्याचे ॲन्सर किती लाईन्स लिहायचे आहेत किंवा किती पेजेस वगैरे लिहायचं असं सांगा मला. तर तुम्हाला एक सिम्पल सांगतो, याच्यामध्ये असं काही नाही आहे की तुम्हाला खूप जास्त लिहावं लागतं किंवा खूप कमी लिहावं लागतं, कारण की हा फिजिक्स आहे. समजू शकता, जर समजा एखादा क्वेश्चन आहे तो तुम्हाला विचारला एखाद्या न्यूमरिकलवरती. आता न्यूमरिकलवरती तुम्हाला विचारला, मग यामध्ये असं फिक्स नाही आहे ना की तुम्हाला 1 पेज लिहायचं, 2 पेज लिहायचं, नाही. यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट काय न्यूमरिकलवरती, तर तुम्हाला फायनल जे तुमचं ॲन्सर कॅल्क्युलेशनचं येणार आहे न्यूमरिकलमध्ये, तर ते तुमचं इम्पॉर्टंट राहणार. याच्यामध्ये असं नाही की तुम्हाला खूप 1 पेज लिहायचं किंवा अर्धा पेज लिहायचं, असं इम्पॉर्टंट नाही. तुम्हाला जर फायनल ॲन्सर तुमचं करेक्ट आलं स्टेप बाय स्टेप, ठीक आहे, याला काय मार्क आहेत, स्टेप्सला मार्क आहेत. तुम्ही स्टेप्स बरोबर लिहा फिजिक्समध्ये, तुम्हाला तिथं मार्क्स नक्की मिळतील. ठीक आहे. हे न्यूमरिकलसाठी स्टेप्ससाठी मार्क्स आहेत. त्याबरोबर तुम्हाला अजून थेरॉटिकल पार्टसाठी कोणता आहे दादा, तर थेरॉटिकल पार्टसाठी सुद्धा तुम्हाला प्रत्येक पॉईंटला महत्त्व आहे. समजा 2 मार्क्ससाठी विचारलं तर तुम्ही काय करू शकता, 4 छोटे छोटे तुम्ही काय लिहू शकता, इथं पॉईंट्स लिहू शकता किंवा 2 मोठे पॉईंट लिहू शकता 2 मार्क्ससाठी, तर 2 मार्क तुम्हाला इथं मिळतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे. जसं की आता पाहू शकता यामध्ये काय विचारलेलं आहे तुम्हाला, इथं विचारलेलं आहे मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन विचारली आहे 2 मार्क्ससाठी. मग इथं मी काय केलं पाहू शकता, मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन लिहिली. बट काही विद्यार्थी काय करतात, फक्त डेफिनेशन लिहितात. ओके. बट तुम्हाला क्वेश्चनमध्ये पाहायचं आहे की नेमकं काय विचारलेलं आहे. तुम्हाला इथं डेफिनेशन तर विचारली आहे, बस त्याबरोबर तुम्हाला इथं काय त्याचं SI युनिटसुद्धा विचारलेलं आहे आणि त्याचे डायमेन्शन्स जे असतात ते सुद्धा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचे विचारलेले आहेत. म्हणून पद्धतशीर अगोदर डेफिनेशन लिहायची आणि यामध्ये काय लिहायचं, SI युनिट लिहायचं आणि डायमेन्शन लिहायचे. आता पहा याच्यामध्ये मी असा पॉईंट नाही टाकला की 1 पॉईंट का नाही टाकला, कारण की यामध्ये तुम्हाला डेफिनेशन विचारली आहे फक्त. यामध्ये एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला काय फक्त SI युनिट विचारलं आहे आणि डायमेन्शन विचारलं आहे. याच्यामध्ये तुम्ही पॉईंट टाकू शकता. कसं करू शकता, याला 1 नंबर पॉईंट आणि याला असं 2 नंबर पॉईंट. ठीक आहे. SI युनिट आणि डायमेन्शनसाठी हा दुसरा पॉईंट तुम्ही असं कन्सिडर करू शकता आणि हे 2 पॉईंटला तुम्हाला इथं 2 मार्क असं तुम्हाला पॉईंट टाकायचे आहेत. मी इथं नाही टाकला, बट तुम्हाला असा पॉईंट टाकायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 याला.
ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 आला तुम्हाला. 4 मी सोडवला. याच्यामध्ये जे विचारलेलं पाहू शकता, पोलर पोलर डायइलेक्ट्रिक्सवरती हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये पाहू शकता मी इथं असे पॉईंट्स लिहिले पाहू शकता तुम्ही. तर ओके, याच्यामध्ये काय विचारलं असेल, पोलर डायइलेक्ट्रिक्स आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे 2 मार्क्ससाठी. म्हणजे एका मार्कावरती पोलर डायइलेक्ट्रिक्सवरती लिहायचं आहे तुम्हाला. ओके, डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल, आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिकवरती तुम्हाला एक डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स, असं तुम्हाला 1 मार्कासाठी हे आणि 1 मार्कासाठी हे असं तुम्हाला लिहायचं आहे. आता यामध्ये पाहू शकता तुम्हाला ना पॉईंट्स टाकायचे आहेत. पाहू शकता पहिल्याचे असे 2 पॉईंट लिहिले, दुसऱ्याचे 2 पॉईंट्स लिहिले. असे पॉईंट्सला तुम्हाला फिजिक्समध्ये किंवा PCMBमध्ये तुम्हाला मार्क्स असं म्हणू शकता. ठीक आहे. नंतर तुम्हाला इथं पाहू शकता स्टेप बाय स्टेप आता मी जाते इथं आणि स्टेप बाय स्टेप इथं करत आहे. आता सिंपल एक गोष्ट ऑब्झर्व करू शकता इथं. आता तुम्हाला 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला आहे. आता 2 मार्क्ससाठी जर हा क्वेश्चन विचारला, यामध्ये तुम्हाला पाहू शकता थर्मोडायनॅमिक प्रोसेसवरती डेफिनेशन विचारली आणि थर्मोडायनॅमिकची प्रोसेसचे किती इथं टाईप्स आहेत ते विचारलं. आता पाहू शकता डेफिनेशन लिहिली आणि तुम्हाला इथं टाईप विचारले म्हणून टाईप लिहिले. आता तुम्हाला फक्त टाईप विचारले, बट त्या टाईपचे तुम्हाला डेफिनेशन विचारले का नाही, आणि हे 2 मार्क्ससाठी आहे म्हणून इथं तुम्ही तुमचं IQचा यूज करून समजून घ्यायचं की इथं 2 मार्क्ससाठी आहे. आपल्याला फक्त तिचे टाईप विचारले, फक्त टाईप लिहायचे, याचे डेफिनेशन नाही लिहायचे. जर डेफिनेशन विचारली तर त्याची डेफिनेशन लिहायची. जसं आता वरती तुम्हाला काय विचारलं की डेफिनेशन काय आहे थर्मोडायनॅमिक प्रोसेसची आणि त्याचे टाईप कोणकोणते आहेत फक्त हे सांगायचं आहे. त्या डेफिनेशन नाही लिहायच्या. म्हणून डेफिनेशन फक्त थर्मोडायनॅमिक प्रोसेसची लिहिली आणि त्यानंतर कोणते हिचे टाईप्स आहेत, आयसोथर्मल आणि आयसोबारिक, हे तुमचे टाईप्स आहेत. तर इथं फक्त इथं काय लिहिलेले आहे समजून घ्या. तर अशा पद्धतीनं 2 मार्कवाले क्वेश्चन स्वतः पाहायचे आणि हँडल करून अशा पद्धतीनं लिहायचे. तर अशा पद्धतीनं आहे, तुम्हाला 1 बाय 1 पाहू शकता कशा पद्धतीने तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला पाहू शकता इथं सेक्शन 2 संपला, सेक्शन B संपला, त्यानंतर सेक्शन C सुरू झाला. आता सेक्शन C मध्ये पाहू शकता, सेक्शन C मध्ये तुम्हाला 17 क्वेश्चन पासून सुरुवात होते. यामध्ये तुम्हाला काय असते की 12 क्वेश्चन टोटल सोडवायचे. 12 पैकी तुम्हाला 8 क्वेश्चन सोडवायचे असतात. प्रत्येकाला 3 मार्क, असे तुम्हाला 24 मार्कसाठी तुम्हाला काय असतात क्वेश्चन असतात. ओके, 8 क्वेश्चन. यामध्ये कोणती 8 क्वेश्चन सोडवायचे असतात. आता 3 मार्क्ससाठी आहे, मग दादा काय करायचं, सिंपल आहे सांगतो तुम्हाला. 3 मार्क्ससाठी आहे ना, जे तुम्हाला विचारलेलं आहे पॉईंट्समध्ये विचारलं असेल तर तुम्हाला एकूण काय करा, तुम्ही 6 पॉईंट्स तुम्ही लिहा. ठीक आहे, 6 पॉईंट्स तुम्ही लिहा तुमच्या ॲन्सरमध्ये. थ्योरेटिकल असेल तर किंवा न्यूमरिकल असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप तुम्ही लिहायचं आणि फायनल ॲन्सरपर्यंत कन्क्लुजनपर्यंत पोहोचायचं. याला तुम्हाला इथं काय आहे, मार्क्स तुम्हाला आहे. ठीक आहे. तर सेक्शन C मध्ये तुम्ही इथं एक वेळ पाहून घ्या. मी तुम्हाला खाली इथं स्क्रोल करतो कशा पद्धतीनं तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथं लिहायचं आहे. आणि इम्पॉर्टंट म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला काय की 3 मार्क्ससाठी म्हणजे थोडंफार तुम्हाला इथं जास्त लिहावंच लागणार आहे 2 मार्क्सच्या कम्पॅरिझनमध्ये. जसं की आता क्वेश्चन नंबर 18 विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 18 मध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे की तुम्हाला डेफिनेशन्स विचारले आहेत. पाहू शकता इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच काय, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सची डेफिनेशन सांगा, इम्पेडन्सची डेफिनेशन सांगा. अशा 3 डेफिनेशन तुम्हाला इथं विचारलेले आहेत. म्हणजे प्रत्येक डेफिनेशनला पाहू शकता 2 मार्क, प्रत्येक डेफिनेशनला तुम्हाला इथं 2 मार्क. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथं क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणजेच पाहू शकता आता काही जण काय असतात की 3 मार्क्ससाठी विचारतात बाबा तर खूप कठीण होऊ शकते. नाही, जर तुमचं बेसिक स्ट्रॉंग असेल, तुम्हाला डेफिनेशन्स फिजिक्समधल्या काही बेसिकवाल्या माहिती असतील तर 3 मार्कचा क्वेश्चनसुद्धा तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. म्हणजे काय, अशा पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन विचारतात. म्हणजे पाहू शकता 3 डेफिनेशन विचारल्या तुम्हाला. ओके, 3 डेफिनेशन विचारल्या. ओके, 3 मार्क्ससाठी. तर अशा पद्धतीने तुम्हाला विचारतात आणि न्यूमरिकल प्रॉब्लेम तर तुम्हाला विचारतातच. ठीक आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला सर्व क्वेश्चन विचारतात, तुम्ही इथं पाहून घ्यायचं. आणि पाहू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की 3 मार्क्ससाठी विचारतात, म्हणजे असं नाही की खूप जास्त लिहायचं नाही. तुम्हाला इम्पॉर्टंट काय, तुम्हाला फॉर्म्युला आठवण असणे, आणि फॉर्म्युला तुम्हाला आठवण असला तर त्याच्यामध्ये जे व्हॅल्यू तुम्हाला दिले आहे ते पुट करून फायनल कन्क्लुजनपर्यंत पोहोचणे. जर तुम्ही पोहोचत असाल तर याला असं पाहत नाहीत की किती मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, तुम्हाला हे पाहतात की तुम्ही स्टेप बाय स्टेप कसं लिहायचं. आता एक इम्पॉर्टंट काय की जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये न्यूमरिकल क्वेश्चनमध्ये जे व्हॅल्यू दिले असतील, अगोदर तुम्ही गिवन व्हॅल्यू लिहा, तर त्याच्यावेळी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे तर फॉर्म्युला तुम्ही असं लिहा. ओके, आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही लिहायचं, गिवन फॉर्म्युला आणि त्याचे व्हॅल्यू पुट करायचे, आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं इथं कन्क्लुजनपर्यंत पोहोचायचं. आता जेवढं मी सांगत आहे तेवढं सिम्पल तर नाही आहे, कारण की फॉर्म्युला आठवण असणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि असं नाही की फॉर्म्युला आठवला म्हणजे लगेच तुमचं उत्तर 2 स्टेपमध्ये येईल, नाही. काही काही
कन्क्लुजनमध्ये काही न्यूमरिकलमध्ये तुम्हाला पूर्ण 1 पेज लिहावं लागतं. कशामध्ये दीड पेजसुद्धा तुम्हाला न्यूमरिकलमध्ये लिहावं लागत असते. तेव्हा कुठं जाऊन तुमचं इथे ॲन्सर येत असते. ठीक आहे. आणि पाहू शकता तुम्हाला न्यूमरिकल इथं दिलेले आहेत ना, मी इथं लिहिले आहेत. पहा किती छोटे-छोटे आहेत 3 मार्क्ससाठी. तर 3 मार्क्ससाठी तुम्हाला असं म्हणू शकता की जास्त मोठे न्यूमरिकल तुम्हाला इथं नाही विचारत. ओके. अशा पद्धतीने तुम्ही समजून घ्या. ओके. तर हे झालं तुमचं इथं सेक्शन 3 कंप्लीट. त्यानंतर सेक्शन 4 एकदम लास्टचा सेक्शन येते. खूप इम्पॉर्टंट सेक्शन येते. पाहू शकता तुम्हाला यामध्ये 3 क्वेश्चन येतात. लिहावे लागतात ॲन्सर त्याचे 5 पैकी 3 क्वेश्चन सोडवा असं सांगितलं जाते आणि प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क तुम्हाला असतात. म्हणजे 4 × 3 म्हणजे तुम्हाला टोटल 12 मार्क्ससाठी तुम्हाला इथं काय विचारतात क्वेश्चन ॲन्सर. ठीक आहे. 12 मार्क्ससाठी. तर सेक्शन डीमध्ये तर पाहू शकता कशा पद्धतीने तुम्हाला इथं लिहायचं आहे. आता मॅक्सिमम याच्यामध्ये तुम्हाला कसे क्वेश्चन विचारले जातात मग दादा सेक्शन डीमध्ये. तर याच्यामध्ये पहा सेक्शन डीमध्ये तुम्हाला इथं ना इम्पॉर्टंट काय थेरॉटिकल. ओके. थेरॉटिकल प्लस न्यूमरिकल दोन्ही पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला इथं विचारतात. ओके. आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजेच काय एक क्वेश्चन जसा आहे तर एकाच क्वेश्चनमध्ये तुम्हाला थेरीसुद्धा आणि न्यूमरिकलसुद्धा अशा पद्धतीनं तुम्हाला इथं राहते. तर सेक्शन डीमध्ये पाहू शकता जसं की आता पाहू शकता मी इथं काय डायग्राम इथं काढली. डायग्राम मला विचारली होती म्हणून डायग्राम काढली. त्याच क्वेश्चनमध्ये न्यूमरिकल पाहू शकता न्यूमरिकलसुद्धा दिलेलं आहे. तर न्यूमरिकल इथं लिहिलं. ठीक आहे. 4 मार्क्ससाठी. ओके. पाहू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट पहा ना जरी 4 मार्क्ससाठी क्वेश्चन असला तर किती लिहिलं मी फिजिक्समध्ये एवढं लिहिलं म्हणजे इथपर्यंत लिहिलं. त्याला लिहायला थेरॉटिकलमध्ये खूप जास्त लिहायला मार्क नाही. तुमचं फायनल कन्क्लुजन तुमचं फायनल ॲन्सर येत आहे का बरोबर त्याबरोबर तुम्हाला जे विचारलं डायग्राम वगैरे त्याला इथं मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो. एवढं समजून घ्या. म्हणजे फिजिक्स हा सब्जेक्ट तुम्ही इंग्लिश मराठीसारखा नका समजू. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायो हे खूप वेगळे सब्जेक्ट्स आहेत तुमचे. तुम्हाला इथं तुमच्या मेहनतीला मार्क आहेत याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणून ओके समजू शकता. त्यानंतर पाहू शकता कशा पद्धतीने तुम्हाला इथं क्वेश्चन विचारले. जसं पाहू शकता यामध्ये सिंपल पेंडुलम आहे. सिंपल पेंडुलमची तुम्हाला सेकंड पेंडुलम आहे. सेकंड पेंडुलमची तुम्हाला इथं डेफिनेशन विचारली. त्याचा फॉर्म्युला कोणता आहे. ओके. T=2π√L/G हा फॉर्म्युला आहे. हा विचारला. ओके. टाईम पिरियड विचारला तुम्हाला सिंपल पेंडुलम सेकंड पेंडुलमचा. आता सेकंड पेंडुलम म्हणजे काय सेकंड पेंडुलमचा फॉर्म्युला इथं काय असू शकतो. त्या टाईमचा फॉर्म्युला काय असतो. T=2π√L/G हे ज्यांना माहिती असेल सिम्पली ते लिहू शकतात. त्यानंतर तुम्हाला इथं काय विचारले जाऊ शकते त्या सेकंड पेंडुलमवरती तुम्हाला एक कॅल्क्युलेशन विचारले जाऊ शकते. ओके. म्हणजे एकाच क्वेश्चनवरती तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन तयार होतात. अशा पद्धतीने तुम्हाला विचारतात हे 4 मार्क्ससाठी. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व दिलेलं असते पाहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला दिलेलं असते सर्व सेक्शन डीमध्ये. ओके. एकाच क्वेश्चनमध्ये 2 ते 3 क्वेश्चन आणि सिम्पल असते. एवढंसुद्धा हार्ड नसते जर तुम्ही प्रॉपरली मॅनेज केलं तर. तर अशा पद्धतीने तुम्हाला सेक्शन ए पासून सेक्शन डी पर्यंत सर्व क्वेश्चन असतात. तुम्हाला आय होप सगळं समजलं असेल कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे वगैरे. ओके. अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करून ठेवा. अशा पद्धतीचे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला इथं मिळत राहतील. थँक्यू वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.